सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठा अवकाळी पाऊस होणार आहे। तर जाणून घेऊयात पाऊस होणाऱ्या भागांची नावे। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला बहुतांश मराठवाड्याचा भाग, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात, खानदेशात देखील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पाऊस 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी झालेला पाहायला मिळेल। कोल्हापूर, सातारा, सांगली त्यासोबतच पुणे, अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील तालुक्यांचा आणि गावांचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे। तसेच इकडे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील आपल्याला 22, 23, 24 एप्रिल म्हणजेच आज, उद्या, परवा, बुधवार, गुरुवार, शुक्रवारी अवकाळी स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळेल। अवकाळी पाऊस असल्यामुळे यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण आणि काही भागात गारपीट देखील होऊ शकते असा इशारा हवामान खात्याचा आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी। तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री दरम्यान झालेला पाहायला मिळेल। कोकणात आज फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र 23-24 दरम्यान कोकण पट्ट्यात देखील काही भागात हलका पाऊस होऊ शकतो। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांचा समावेश आहे। मित्रांनो, विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागाला देखील पुढील 3 दिवस हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिलेला आहे। तर मित्रांनो, या पावसात आपल्याला विजांचं प्रमाण देखील जास्त पाहायला मिळू शकतं। अवकाळी स्वरूपाचा पाऊस आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली व गुराढोरांची आवश्यक ती काळजी घ्यावी।